नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टी गायडन्स सेशन या अंतर्गत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाची 16 जानेवारी 2016 रोजी झालेली प्रश्नपत्रिका उत्तरांसहित स्पष्टीकरण या भागामध्ये सर्वांचे स्वागत आहे. लेट अस स्टडी विथ प्रोफेसर कविता काटे या माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूयात. 61वा प्रश्न पहा. खाली दिलेल्या विकास प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे असं विचारलेले बरं का. पर्याय पहा. विकास हा संश्लेषणात्मक स्वरूपाचा आहे. विकास प्रक्रियेमध्ये व्यक्तिभिन्नता आढळते. विकासामध्ये भोवतालच्या परिसराचाही वाटा असतो. प्राण्यांच्या तुलनेत मानवाच्या विकासाचा वेग जास्त असतो. आता ही जी सगळी दिलीत नाही, ही विकास प्रक्रियेची तत्त्वे किंवा वैशिष्ट्ये दिलेली आहेत. आपल्याला माहिती आहे वाढ आणि विकास हे ज्या काही संकल्पना आहेत त्याच्यामध्ये वाढ ही शारीरिक असते, संख्यात्मक असते. विकास हा गुणात्मक असतो. या विकास प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये किंवा तत्वांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी काही विकास प्रक्रियेची वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये इथे सांगितलेली आहेत. त्यातल्या ह्या 4 पैकी एक जे आहे ते अयोग्य किंवा चुकीचं आहे. ते कोणतं चुकीचं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आता विकास हा संश्लेषणात्मक स्वरूपाचा असतो, बरोबर आहे. एखादं बालक आहे नवीन जन्माला आलेलं, त्या नवजात बालकाचं वर्तन हे सामूहिक क्रिया या स्वरूपाचे असते. एखाद्या विशिष्ट क्रियेला ज्यावेळेस प्रतिक्रिया द्यायची आहे त्या हळूहळू ते प्रतिक्रिया द्यायला लागतं. म्हणजेच काय, त्या बालकाचं रडणं हे सामूहिक क्रियामध्ये मोडतं. परंतु नंतर भूक लागल्यानंतर जे रडणं असतं ते विश्लेषणात्मक स्वरूपाचं असतं आणि हे विश्लेषणात्मक विकासातूनच व्यक्तीचा संश्लेषणात्मक विकास घडत असतो. भूक लागल्यानंतर रडणं, भाषेचा योग्य उपयोग करणे, हातांच्या बोटांचा योग्य उपयोग करून वस्तू पकडणे, अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या विशिष्ट विषयातील प्रगती दर्शवणाऱ्या गोष्टी आहेत. या विश्लेषणात्मक विकासातूनच संश्लेषणात्मक विकास हा घडत असतो. दुसरा, विकास प्रक्रियेत व्यक्तिभिन्नता आढळते. बरोबर आहे. प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी आहे. 2 बालकांची बुद्धिमत्ता जरी सारखी असली तरी देखील त्यांच्या आवडीनिवडीमध्ये, वाचनाच्या क्षमतेमध्ये, लेखनाच्या क्षमतेमध्ये निश्चितपणे भेद किंवा भिन्नताही असू शकते. त्यामुळे हे पण विधान बरोबर आहे. तिसरा आहे, विकासामध्ये भोवतालच्या परिसराचाही वाटा असतो. बरोबर आहे. व्यक्तिमत्व जे आहे ते व्यक्तिमत्वाचं जे काही आपण व्यक्तिमत्वाबरोबर अनुवंश गुणिले परिस्थिती आहे. म्हणजेच परिस्थिती ही खूप महत्त्वाची आहे व्यक्तीच्या एकंदरीत विकासाच्या याच्यामध्ये. चौथं जे आहे, प्राण्यांच्या तुलनेत मानवाच्या विकासाचा वेग जास्त असतो. हे विधान चुकीचं आहे. कारण मानव हा जो आहे 0 ते 2 वर्ष वयापर्यंत दुसऱ्यावरच अवलंबून असतो बरेच वर्ष. तसं प्राण्यांच्या बाबतीमध्ये नाही आहे. प्राण्यांच्या तुलनेत मानवाच्या विकासाचा वेग जास्त असतो. हे विधान चुकीचं आहे. मानवाच्या विकासाचा वेग कमी असतो. त्यामुळे याचं उत्तर आहे 61चं पर्याय चौथा. आता बघा त्याच्यानंतर 62वा प्रश्न पहा. कुमारावस्थेमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करावा? शिक्षकांनी वर्गात एखाद्या एकात्मक पद्धतीचा अवलंब करावा. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे प्रकटीकरण टाळावे. शिक्षकांच्या आचारविचारात विसंगती नसावी. मुलामुलींना एकत्र बोलण्याची संधी द्यावी. तर याचं जे आहे, कुमारावस्थेमध्ये आपल्याला शैक्षणिक महत्त्व माहिती असणं गरजेचं. कुमारावस्थेमध्ये शिक्षकांनी कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत हे इथे सांगितलेले आहे. कुमारावस्था म्हणजेच काय, वयवर्ष 13 ते 19ची अवस्था. या अवस्थेमध्ये शिक्षकांनी काय काय करणं गरजेचं आहे? या अवस्थेमध्ये मुलामुलींना एकत्र बोलण्याची संधी शिक्षकांनी दिली पाहिजे. त्यानंतर मुलांच्या गटांना योग्य तो मान दिला पाहिजे. कुमारावस्था ही अत्यंत नाजूक अवस्था असल्यामुळे पालकांनी आणि शिक्षकांनी कुमारांच्या भावभावना, गरजा, समस्या समजावून घेतल्या पाहिजेत. मग याचं जे चुकीचं जे काही उत्तर आहे, म्हणजे कोणत्या गोष्टींचा विचार करावा, तर याच्यामधलं जे ॲप्रोप्रिएट योग्य जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. शिक्षकांच्या आचारात आणि विचारात विसंगती नसावी. त्यांचा जसा विचार असेल त्याच पद्धतीचा आचार किंवा वर्तणूक ही शिक्षकांची असावी. कारण या वयामध्ये शिक्षकांना आदर्श काही काही विद्यार्थी हे मानत असतात. त्यामुळे शिक्षकांच्या आचारात आणि विचारात विसंगती नसावी. म्हणजे एखादा शिक्षक आहे वर्गामध्ये सांगतोय व्यसन हे करणं खूप चुकीचं आहे आणि वैयक्तिक जीवनामध्ये फार व्यसनी आहे, तो त्याला वेगवेगळी व्यसनं आहेत, तर हे कुठेतरी आचारात आणि विचारात त्याची विसंगती असणार आहे. त्यामुळे तिथे विसंगती ही नसावी. पुढील प्रश्न आपण पाहूया त्याचा. 63वा प्रश्न पहा. जीन पियाजे यांनी बौद्धिक विकासाची जी उत्पत्ती मांडली त्या संदर्भातील पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
आता जीन पियाजेच्या उपपत्तीवर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. या प्रश्नाचं उत्तर पाहूयात आपण. ही उपपत्ती मुलांना प्रत्यक्ष अनुभव देण्यावर भर देते. ही उपपत्ती मुलांच्या तयारीला अधिक महत्त्व देते. विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातूनच संबोध विकसित होतात. संबोध निर्मितीसाठी अवबोधात्मक व कारक विकास अनावश्यक आहेत. तर याच्यामध्ये असत्य विधान जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. जीन पियाजेंचं असं म्हणणं होतं की अवबोधात्मक आणि कारक विकास हा खूप आवश्यक आहे. त्यांच्या 4 पायऱ्या सांगितल्यात, त्याच्यामुळे त्यांनी हेच सांगितलेलं आहे की संवेदनांची जाणीव, अवबोध, क्रियात्मक विकास हा खूप गरजेचा आहे. त्यामुळे हे जे विधान आहे ते इथे असत्य सांगितलेलं आहे. पुढचा पर्याय पहा आता, ते पुढचा प्रश्न पहा आता. व्यक्तिविकासामध्ये अनुवंशाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो. यात खालीलपैकी कोणते विधान समर्थन देत नाही असं विचारले. पर्याय पहा. बालकाचे व्यक्तिमत्व त्यांचे पालक तसेच शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात. अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या गोष्टींचा व्यक्तिमत्व विकासात वाटा असतो. जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक असतो. अनुवंश हा व्यक्तिविकासातील शारीरिक गुणवैशिष्ट्ये व बुद्धिमत्ता ठरवतो. त्याचं जे काही बरोबर उत्तर आहे, व्यक्तीच्या विकासामध्ये व्यक्तिमत्व म्हणजेच काय, व्यक्तिमत्व बरोबर अनुवंश गुणिले परिस्थिती, बरोबर आहे. म्हणजे अनुवंश हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक जे आहे 1 आहे ते इथं बरोबर उत्तर आहे. कोणते विधान समर्थन देत नाही असं विचारलेलं आहे. यामध्ये बालकाचे व्यक्तिमत्व त्यांचे पालक तसेच शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात हे जे विधान आहे हे इथं समर्थन देत नाही विधान. बाकीचे विधान जे आहे ते समर्थन देतात. जन्मजात स्वभाव व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक आहे. अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या गोष्टींचा व्यक्तिमत्व विकासामध्ये वाटा खूप असतो. अनुवंश हा व्यक्ती विकासातील शारीरिक गुणवैशिष्ट्ये आणि बुद्धिमत्ताही ठरवते. सगळे बरोबर आहे, फक्त पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. पुढचा प्रश्न पहा आता, 65वा. स्पियरमन यांनी बुद्धीच्या उत्पत्ती मांडताना द्विघटक सिद्धांतामध्ये काही सामान्य घटक आणि विशिष्ट घटक मांडले आहेत. खाली दिलेल्या घटकांमध्ये विशिष्ट घटक कोणता? आता आपल्याला इथं बुद्धिमत्ता म्हणजे काय माहिती असणं आवश्यक आहे. बुद्धिमत्तेच्या उपपत्ती माहिती असणं आवश्यक आहे आणि त्यातल्या त्या स्पियरमनची उपपत्ती माहिती असणं आवश्यक आहे. तर आपल्याला याचं उत्तर अगदी बरोबर देताना याचे मार्क्स इथं कुठेही आपले जाणार नाहीत. त्यामुळे असे जे काही प्रश्न आहेत किंवा उपपत्ती आहेत त्या तुम्हाला करूनच ठेवायच्या आहेत. आता आपला जो काही प्रश्न आहे इथं बुद्धिमत्तेच्या जे काही उपपत्त्या आहेत त्या बुद्धिमत्तेच्या उपपत्त्यामधली स्पियरमनची जी काही उपपत्ती आहे त्या स्पियरमनच्या उपपत्तीविषयी माहिती बघा. आता बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय? जन्मजात अष्टपैलू मानसिक क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता असं बर्ट यांचं म्हणणं आहे. तर बुद्धिमत्ता म्हणजे नवीन ज्ञान संपादन करण्याची शक्ती हे उड्रो यांचं म्हणणं आहे. तर बुद्धिमत्तेविषयी जे काही उपपत्ती आहेत त्यामध्ये स्पियरमनचा द्विघटक सिद्धांत आहे. त्यानंतर थॉम्सनचा समूह घटक सिद्धांत आहे. थर्स्टनचा अनेक घटक सिद्धांत आहे. त्यानंतर बुद्धिमत्तेमध्ये आणखी आहे थॉर्नडाईकचा बहुघटक सिद्धांत, गिलफोर्डचा बुद्धिमत्ताविषयक बहुघटक सिद्धांत 150 पैलूंचा. त्याने 120 सांगितले होते पण नंतर 150 सिद्ध झाले. गार्डनरचा बुद्धिमत्ताविषयक जो काही सिद्धांत ते 7 प्रकारचे बुद्धिमत्ता सांगितलेले आहेत. या सगळ्या बुद्धिमत्तेची जी काही स्टर्नबर्गची उपपत्ती आहे बुद्धिमत्तेची ती पण अभ्यासून ठेवा. आता आपला जो प्रश्न आहे स्पियरमनचा, ते स्पियरमनचं जे काही प्रश्नाचं उत्तर आहे 65व्या त्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर जे दिलेलं आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. विज्ञानातील प्रयोग करणे हा जो काय आहे तो दिलेल्या घटकांमध्ये विशिष्ट घटक आहे. मग सामान्य घटक कोणते आहेत? तर स्पियरमनच्या मतानुसार 2 जे घटक आहेत त्यामध्ये सर्वसामान्य घटक आणि विशिष्ट घटक. तर सर्वसामान्य घटक जी आहे त्यासाठी इंग्रजी अक्षराचा जी या अक्षराचा वापर होतो. हा सर्वसामान्य जो काही घटक आहे तो आहे जी आणि विशिष्ट जो घटक आहे त्याला म्हणतो स्पेसिफिक. या विशिष्ट घटकासाठी हे आहे एस. तर याच्यामध्ये मनुष्याच्या बौद्धिक कामामध्ये हे 2 घटक कार्यरत असतात असं स्पियरमनचं म्हणणं होतं. आणि स्पियरमनच्या मते बुद्धिमत्ता ठरवणारा प्रमुख घटक जो आहे तो आहे सर्वसामान्य घटक किंवा जी आहे. या घटकामध्ये निरनिराळ्या कल्पनांमधील संबंध शोधणे, त्यानंतर गुणधर्म शोधणे, अनुमान काढणे हे सगळे मनोव्यापार होतात. परंतु हा जो मनोव्यापार आहे प्रयोग करणे वगैरे हा विशिष्ट घटकाचा मनोव्यापार आहे. विशिष्ट घटक हा काय एकच नाही, ते अनेक असतात. म्हणजेच काय, प्रत्येक प्रकारच्या बौद्धिक कामासाठी एक विशिष्ट घटक असतो. भाषेचे अध्ययन, गणितामधील उदाहरणे सोडवणे, विज्ञानातले प्रयोग करणे, टंकलेखन शिकणे हे सगळे विशिष्ट घटक आहेत. या सर्व कामामध्ये या सगळ्या कामामध्ये सर्वसामान्य घटक तर आहेतच, परंतु विशिष्ट घटक जो आहे
तो विशिष्ट घटक हा खूप महत्त्वाचा आहे. विशिष्ट घटक हा एका विशिष्ट कार्यापुरताच असतो. भाषेच्या अध्ययनात एक विशिष्ट घटक, गणितामध्ये विशिष्ट, विज्ञानात विशिष्ट, टंकलेखनात आणखी एक वेगळा, टायपिंगमध्ये वेगळा, असे जे काय आहेत म्हणजेच काय आहे, स्पिअरमनचा जो काय सिद्धांत आहे, या स्पिअरमनच्या सिद्धांतानुसार जे काय सांगितलेलं आहे त्याच्या सिद्धांतानुसार आय म्हणजेच काय, इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता बरोबर काय आहे, जनरल जो काय फॅक्टर आहे, सामान्य घटक अधिक स्पेसिफिक घटक S1 S2 S3 S4 असे. आय म्हणजे बुद्धिमत्ता, G म्हणजे सर्वसामान्य घटक आणि S म्हणजे विशिष्ट घटक इथं सांगितला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पाहू आता आपण. प्रश्न आहे 66वा. बिनेच्या बुद्धिमापन परिमाण श्रेणीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही असं विचारलं बरं का. इथं वैशिष्ट्य नाही म्हणजे बाकीची वैशिष्ट्य आहेत. मग कोणतं नाही आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आता इथं पर्याय बघा काय दिलेत. बुद्धिमापनासाठी सर्वप्रथम अस्तित्वात आलेली मोजपट्टी, होय, ही परिमाण श्रेणी तयार केल्यामुळे स्मृती, प्रतिमा, मनशक्तीचे मापन करून बुद्धिविषयी निष्कर्ष काढणे सुरू झाले. या परिमाण श्रेणीतील प्रश्न साधे, व्यवहारी आणि परिणामकारक आहेत. सामान्य बुद्धीचे मापन करता येणे शक्य झाले आहे. तर याचं बरोबर जे उत्तर आहे 66व्या प्रश्नाचं ते आहे पर्याय क्रमांक 2. हे जे आहे हे वैशिष्ट्य नाही म्हणजे बाकीचे जे आहेत 1, 2, 3 आणि 4 ही वैशिष्ट्ये आहेत. याच्या व्यतिरिक्त आणखी कोणते वैशिष्ट्य आहे तर या परिमाण श्रेणीमुळे बुद्धिमापनासाठी वापरावयाच्या कसोट्या कशा तयार केल्या पाहिजेत यासंबंधी मार्गदर्शन मिळते. 4 वैशिष्ट्ये आहेत त्या परिमाण श्रेणीची, 1, 3, 4 आणि मी आत्ता एक सांगितलेले कसोट्या कशा तयार केल्या जातात याचे मार्गदर्शन मिळते. या परिमाण श्रेणीच्या काही मर्यादा देखील आहेत, त्याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. त्यामुळं बिने सायमनची बुद्धिमापनाच्या कसोट्या किंवा परिमाण श्रेणी हा घटक देखील अभ्यासणं आवश्यक आहे. 67वा प्रश्न पहा. पीटर सॅलोवी आणि जॉन मेयर यांनी काय सांगितलं इथं, भावनिक बुद्धिमत्तेच्या आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणत्या क्षमतेचा समावेश केलेला आहे. आता कोणत्या क्षमतेचा समावेश केला आहे असं इथे विचारलेलं आहे. तर आपल्याला भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे. तर भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय आहे, स्वतःच्या आणि इतरांच्या भावभावनांवर नियंत्रण व नियमन करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता आहे. तर भावनिक बुद्धिमत्तेविषयी या संज्ञेचा प्रथम वापर पीटर सॅलोवे आणि जॉन मेयर यांनी केला. हे मानसशास्त्रज्ञ तज्ज्ञ होते. त्यांनी आणि तसेच डॅनियल गोलमन यांनी देखील केलेला आहे. डॅनियल गोलमन यांनी असं म्हटलं होतं की आपले इतरांशी स्नेहसंबंध सुव्यवस्थित स्थापन करण्यासाठी स्वतःच्या व इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता स्वयंप्रेरणेतून निर्माण करणे म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता आहे. तर हा जो काही यांनी जे काही 5 घटक सांगितले भावनिक बुद्धिमत्तेचे त्यातला आत्मप्रचिती हा एक घटक आहे. आत्मभान स्वतःची ओळख, दुसरा आहे स्वनियंत्रण, तिसरा आहे प्रेरणा, चौथा आहे सहसंवेदना आणि 5वा आहे सामाजिक कौशल्य. त्यातलं आत्मप्रचिती या घटकामध्ये कोणत्या घटकात समावेश होते तर याचं जे उत्तर आहे ते आहे आत्मपरीक्षण. आत्मप्रचिती होण्यासाठी आत्मपरीक्षण स्वतःचं परीक्षण करणं हे खूप गरजेचं आहे, तरच आपल्याला आत्मप्रचिती होणार आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूयात 68वा. शालेय स्तरावर व्यक्तिविकास करण्यास पुढीलपैकी कोणती बाब मारक ठरेल. मारक ठरेल, पूरक नाही ठरणार, मारक ठरणार आहे. पर्याय पहा. वेगवेगळ्या बौद्धिक कुवतीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेले वेगवेगळे अभ्यासक्रम, शिक्षकांनी विविध वृत्तीच्या विद्यार्थ्यांना सारख्याच पद्धतीने केलेले अध्यापन, शिक्षकांनी कुवतीनुसार कोर्सेस निवडण्यास केलेली मदत, अभ्यासक्रमात मूलभूत विषय चित्रकला, संगीत, शारीरिक शिक्षण, हस्तव्यवसाय यांचा समावेश. तर जी मारक ठरणारी जी गोष्ट आहे ना ती आहे पर्याय क्रमांक 2. विविध वृत्तीच्या विद्यार्थ्यांना सारख्याच पद्धतीने केलेले जे काही अध्यापन आहे ते इथं मारक ठरणार आहे. ह्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ह्या 1, 3 आणि 4 ह्या पूरक आहेत. वेगवेगळ्या बौद्धिक कुवतीच्या मुलांना वेगळा अभ्यासक्रम ठेवायचा, त्यांच्या कुवतीनुसार त्यांना कोर्स निवडू द्यायचे, त्यांच्यासाठी अभ्यासक्रमात वेगवेगळे विषय ठेवायचे आहेत. हे सगळं पूरक आहे. फक्त पर्याय क्रमांक 2 ही मारक आहे. पुढील प्रश्न पहा 69वा. ज्या मुलांच्या शारीरिक स्वास्थ्य, सुरक्षितता, प्रेम आणि आदर या खालच्या दर्जाच्या गरजा समाधानकारकरित्या पूर्ण झालेल्या असतात ती मुले सतत आत्मप्रकटीकरणाच्यासाठी धडपडत असतात असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडले. मॅकडुगल, लिंडस्ले,
मॉस्लो की वॉटसन. आता ही जी काही ही उपपत्ती एक विशिष्ट प्रकारची गरजांची चढत्या श्रेणीविषयीची उपपत्ती आहे. आपल्या इथं प्रेरणा, गरज या माहिती असणं आवश्यक आहे. ज्यांनी ही उपपत्ती अभ्यासली त्यांना लगेच उत्तर देता येणार आहे. याचं जे उत्तर आहे 69चं ते आहे पर्याय क्रमांक 3. अब्राहम मॉस्लो यांची जी काही विशिष्ट श्रेणी आहे, गरजांची जी काही श्रेणी आहे त्या श्रेणीमधला हा तिथं प्रश्न विचारलेला आहे. मग त्यामध्ये अब्राहम मॉस्लो यांनी जी काही गरजांची श्रेणी आहे त्या गरजांच्या श्रेणीमध्ये वेगवेगळी त्यांनी तिथं मतं मांडली. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो काही एक गरजांच्या श्रेणीचा एक विशिष्ट प्रकारचा मनोरा आहे. त्यांनी असा मनोरा एक सांगितलं बघा, असा एक मनोरा सांगितला होता आणि त्या मनोऱ्यामध्ये 5 प्रकारच्या गरजा सांगितल्या. 1, 2, 3, 4 आणि 5. आता हा खालचा जो प्रकार आहे, खालचा इथं शारीरिक गरज आणि सुरक्षिततेची गरज आहे सगळ्यात खालच्या स्तरावर. दुसरा जो स्तर आहे त्याच्यावर आपुलकीची आणि मान्यतेची गरज आहे. तिसरा जो स्तर आहे त्याच्यावर ज्ञान संपादनाची आणि भौतिक गरज आहे. चौथा जो स्तर आहे त्याच्यावर आहे सौंदर्याची गरज आहे. आणि सगळ्यात शेवटचा जो स्तर आहे तो आहे आत्मप्रचितीची गरज. म्हणजेच काय, ही सगळ्यात वरच्या लेवलची गरज आहे आत्मप्रचितीची. यांचं काय म्हणणं होतं, शारीरिक स्वास्थ्य, सुरक्षितता, प्रेम, आदर या खालच्या दर्जाच्या गरजा समाधानकारकरित्या पूर्ण झाल्या, या खालच्या दर्जाच्या गरजा आहेत. तर ती मुले सतत आत्मप्रकटीकरण म्हणजे सगळ्यात वरच्या दर्जासाठी धडपडत असतात असे म्हणणे. अब्राहम मॉस्लो यांची गरजांची श्रेणीबद्ध रचना इथं आपण अभ्यासणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. प्रश्न आहे 17वा. खाली दिलेल्या अभिरुची विषयीच्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही? कोणतं विधान योग्य नाही म्हणजे याचा अर्थ बाकीची विधानं योग्य आहेत असा याचा अर्थ होतो. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यानुसारच उत्तर देण्याचा तिथे प्रयत्न करायचा आहे. आता बघा इथं काय विचारलेलं आहे. पर्याय पहा. अभिरुचीच्या बाबतीमध्ये खूप व्यक्तिभेद आढळतात. अनेक गोष्टींबद्दल आपली अभिरुची संपादित असते. त्यानंतर एखाद्या विषयाबद्दल आपल्या मनात अभिरुची असेल तर त्या विषयाकडे आपले अवधान वळते. चौथा आहे अभिरुची ही अवधानाचे व्यक्त स्वरूप आहे. 4ही पर्याय वाचल्यानंतर आपल्याला इथं थोडासा विचार करावा लागणार आहे. थोडासा विचारपूर्वक प्रश्न आहे आणि तो विचार केल्यानंतरच आपल्याला याचं उत्तर देता येणार आहे. मग इथं आपल्याला अभिरुची म्हणजे आवड आणि त्या अभिरुचीमध्ये काय काय सांगितलेले हे माहिती असणं आवश्यक आहे. तर प्रश्न क्रमांक 70 जो आहे या 70चे जे उत्तर आहे ते आहे चौथं. अभिरुची हे अवधानाचे व्यक्त स्वरूप आहे. हा जो पर्याय आहे हे विधान योग्य नाही. तर विधान असं आहे, योग्य विधान काय आहे? अवधान हे अभिरुचीचे व्यक्त स्वरूप आहे. अवधान हे अभिरुचीचे व्यक्त स्वरूप आहे. तर अभिरुची ही अवधानाचे सुप्त स्वरूप आहे. अवधान म्हणजे काय रे? अवधान म्हणजे एखाद्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष आपण देतो ते म्हणजे अवधान. आणि अभिरुची म्हणजे काय? आवड. ज्या गोष्टीकडे आपल्या मनाचा ओढा असतो, ज्याच्याबद्दल आपल्याला मनामध्ये आस्था असते, जी गोष्ट आपल्याला खूप मनापासून करावीशी वाटते, ती आवडते आपल्याला, ती गोष्ट म्हणजे अभिरुची. आणि आपल्याला जी गोष्ट आवडत नाही ती आपण काय करतो? टाळतो. ज्या गोष्टीबद्दल आपल्या मनात आवड आहे ती गोष्ट आपण आनंदाने करतो. यावरून आपण काय सांगतो की एखाद्या व्यक्तीला खूप म्युझिक आवडते, एखादं क्लासिकल म्युझिक फार आवडते, तर ती व्यक्ती रात्रभर जागून पण संगीत तिथं ऐकू शकते. पॉलिटिक्समधली आवड असणारी व्यक्ती तासनतास बातम्या पाहते. अशा प्रकारे अभिरुची जी आहे ती अवधान, कोणत्या गोष्टीकडे आपण लक्ष देतोय यातून प्रत्ययाला येते. म्हणूनच अवधान जे आहे हे अभिरुचीचे व्यक्त स्वरूप आहे. अवधान देतो म्हणजेच काय? आपण व्यक्त होतोय. आणि अभिरुची ही आपल्या मनामध्ये असल्यामुळं ती अवधानाच्या रूपाने व्यक्त होत असल्यामुळे अभिरुची ही अवधानाचे म्हणजे आवड ही अवधानाचे सुप्त स्वरूप आहे. आवड ही आपल्या मनामध्ये आहे म्हणून सुप्त आहे. इथं काय दिले पर्याय? अभिरुची ही व्यक्त आहे. नाही, अभिरुची ही अवधानाचे सुप्त स्वरूप आहे असं विधान असतं तर ते विधान योग्य झालं असतं. परंतु हे विधान असं असल्यामुळे ते योग्य नाही. पुढील प्रश्न पाहूयात आपण आता. 71वा प्रश्न. डोळ्यासमोरून जळती उदबत्ती वेगाने वर्तुळाकार फिरवली असता तेथे आपणास अखंड लाल वर्तुळ दिसतो. अशा दैनंदिन व्यवहारामध्ये काही घटनांमध्ये होणारे भास खालीलपैकी कोणत्या अवबोधामुळे घडतात?
आता बघा इथं अवबोधामधले कोणता अवबोधामुळे हे घटना घडते असं विचारले यांनी. तर बघा पर्याय सवय आणि परिचितता, विशिष्ट भौतिक परिस्थिती, भौतिक दृष्टिभ्रम आणि पूर्वानुभव असे 4 गोष्टी इथं दिलेल्या आहेत. आता इथे तुम्हाला संवेदना, अवबोध माहिती असणं आवश्यक आहे. अवबोध म्हणजेच काय? अर्थ. कशाला अर्थ दिला आहे? संवेदनेला दिलेला अर्थ म्हणजे अवबोध आहे. ह्या अवबोधामध्ये दोष आढळतात काही त्याला म्हणतात इंद्रियभ्रम आणि चित्तभ्रम असे अवबोधामधले वेगवेगळे दोष आहेत. मग हे दोष आढळत असताना इंद्रियभ्रममध्ये काही विशिष्ट गोष्टी सांगितलेल्या आहेत, चित्तभ्रममध्ये काही विशिष्ट गोष्टी सांगितल्या. त्यामुळे आपल्याला संवेदना, अवबोध, संबोध या गोष्टी इथं चांगल्या पद्धतीने अभ्यासणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला त्यातला जो काही फरक आहे तो फरक हा चांगल्या पद्धतीने समजणार आहे. मग ज्यावेळेस इंद्रिय भ्रम होतो तर आता डोळ्यासमोरून जळती उदबत्ती वेगाने फिरवली असतं तिथे आपल्याला अखंड लालवतो दिसतो, हे इंद्रिय भ्रम आहे आपला. मग इंद्रिय भ्रमाची जी काही कारणं आहेत त्या कारणामध्ये हे 4 कारणं दिली. 4 कारणातलं कोणतं कारण विशिष्ट आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे विशिष्ट भौतिक परिस्थिती. आपण विशिष्ट भौतिक परिस्थिती तयार झाल्यामुळे काय आलेलं आहे तिथं आपल्या डोळ्यासमोर लाल वर्तुळ तिथं आपल्याला दिसतं. कशामुळं? जळती उदबत्ती वेगाने फिरवल्यामुळं. आणखी एक उदाहरण सांगता येईल याचं की पाण्यामध्ये बुडालेला काठीचा भाग हा वाकडा दिसतो. याचे कारण काय असतं? प्रकाशाचे वक्रीभवन ही विशिष्ट भौतिक परिस्थिती आहे, त्यामुळे आपल्याला ते तिथं दिसत असतं. 72वा प्रश्न पहा. आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेची आठवण होताच तेथील शिक्षक, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांच्या अध्यापनातील वैशिष्ट्ये या गोष्टींची आठवण प्रत्यावाहनावर परिणाम करणाऱ्या खालीलपैकी कोणत्या घटकामुळे होते? आता इथे प्रत्यावाहन प्रक्रिया आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. प्रत्यावाहनावर कोणकोणते तिथे घटक असतात ते आपल्याला इथं माहिती असणं आवश्यक असणार आहे. मग आता इथं आपल्याला स्मरण प्रक्रिया माहिती पाहिजे. स्मरण प्रक्रियेचे 4 वेगवेगळ्या पायऱ्या आहेत: संस्करण किंवा ग्रहण, धारणा, प्रत्यावाहन आणि प्रत्याभिज्ञान. आता आपला प्रश्न काय इथं प्रत्यावाहनावर परिणाम करणारा कोणता घटक आहे? पर्याय पहा. साहचर्य संबंध, भावनिक अडथळे, संकेत चिन्ह, सुखद व दुःखद भावना. तर प्रश्न 72चं जे उत्तर आहे ते आहे साहचर्य संबंध. साहचर्य म्हणजेच काय? कुठेतरी साहचर्य संबंध हा जोडला गेलेला असल्यामुळे काय होतं आपल्याला पूर्वी घेतलेल्या अनुभवांची आठवण होणे म्हणजे प्रत्यावाहन आहे. स्मरण प्रक्रियेतला हा एक घटक आहे. अनुभवलेल्या आणि मनात साठवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण आठवू शकतो. म्हणजे शाळेत शिकलो ते शाळेची आठवण झाली की आपल्याला तिथलं काय काय आठवतं? शिक्षक आठवतात, त्यांचे व्यक्तिमत्व आठवतं, तिथले कार्यक्रम आठवतात, त्यांचं टीचिंग आठवतं. म्हणजेच प्रत्यावाहन जे आहे ते आपण ती गोष्ट किती आपल्या मनात धरून ठेवलेली आहे किंवा त्या शिक्षकांनी शिकवलेले जे काही ज्ञान आहे ते आपण किती ग्रहण केलेलं आहे, किती संस्करण झालेलं आहे आपलं, यावर अवलंबून असते. म्हणून आपण ते आठवू शकतो. ज्या अनुभवांचं चांगलं ग्रहण झालेलं आहे, ज्यांची धारणा चांगली झाली, धारणा म्हणजे सगळं जे धरून चांगलं ठेवलेलं आहे ते अनुभव आपल्याला चांगले आठवू शकतात. प्रत्यावाहन चांगलं होण्यासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता असते. त्यामध्ये शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं पाहिजे, वर्गामध्ये लक्ष पाहिजे, व्यक्तीला सारखी प्रेरणा मिळाली पाहिजे, संकेत चिन्ह आणि संदर्भ आठवले पाहिजेत, अनुभवांमध्ये साहचर्य संबंध जोडता आला पाहिजे, अनुभव सुखद पाहिजेत, अनुभवांसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, भावनिक अडथळे आणि मनावर दडपण यापासून व्यक्ती थोडीशी फ्री झाली पाहिजे, मुक्त झाली पाहिजे, तर आपलं प्रत्यावाहन हे चांगलं होतं. पुढचा प्रश्न 73वा. खालीलपैकी कोणता अध्ययन प्रकार टॉलमनच्या उत्पत्तीनुसार आहे? आता टॉलमनची उत्पत्ती फार मोठी आहे त्यामुळे त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ येणार आहे माझा, तो तुम्ही पाहून घ्या. पर्याय पहा. लोपन अध्ययन, शिक्षा अध्ययन, गरज शमन, सुटका अध्ययन. 73वाचं जे काही उत्तर आहे ते आहे गरज शमन. कोणता अध्ययन प्रकार टॉलमनच्या उत्पत्तीनुसार? गरज शमन हा जो आहे तो अध्ययनाचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न पहा आता 74वा. कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी शिक्षकांनी वेगवेगळ्या पातळीवर करावयाच्या प्रयत्नांमध्ये खालीलपैकी कोणते उदाहरण योग्य नाही असं विचारले? असं जे प्रश्न असतात ना, अशा प्रश्नामध्ये सगळे पर्याय व्यवस्थित वाचणे आवश्यक आहे. घाई करून चालणार नाही. सायकॉलॉजीमध्ये तर अजिबात घाई चालणार नाही. एकच इतर विषयामध्ये तरी थोडंफार हे होईल, परंतु इथे व्यवस्थित पर्याय वाचूनच उत्तरं द्यावी लागणार आहेत. पर्याय बघा. चित्र काढणे, वस्तू तयार करणे, विविध प्राण्यांच्या नकला करणे या संधी विद्यार्थ्यांना द्याव्यात. विविध प्रकारच्या गोष्टी शीर्षकासह लिहिण्यास सांगाव्यात. नवीन शब्दांची ओळख करून देताना समानार्थी विरुद्धार्थी शब्द सांगावेत. स्वैर कल्पना मनोरंजक वाटतात म्हणून परीकथा, राक्षसकथा खूप मोठ्या प्रमाणात सांगाव्यात.
आता इथं काय करायचं आहे, आपल्याला कल्पना म्हणजे काय माहिती असणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती कशा प्रकारे विकसित करायची आहे हे तिथं माहिती असणं आवश्यक आहे. आणि कल्पनाशक्तींचं खूप महत्त्व आहे. शैक्षणिक महत्त्व म्हणजे काय, एक शिक्षक म्हणून आपण मुलांच्या कल्पनाशक्ती चांगल्या प्रकारे जोपासली पाहिजे. व्यक्तीची कल्पकता ही भाषा, अभिनय, कला, क्रीडा या माध्यमातून जपली गेली पाहिजे. लहान मुलांना वेगवेगळे चित्र काढणे, रंगवणे, चिकणमातीपासून वस्तू तयार करणे, वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख करून वेगवेगळ्या प्रकारचे भूमिका वठविणे, अशा गोष्टी मुलांकडून करून घेतल्या पाहिजे. त्यातलं कोणतं विधान योग्य नाही, तर पहिलं योग्य आहे चित्र काढणे, दुसरं योग्य आहे गोष्टी तयार करायला लावले, तिसरं योग्य आहे विरुद्धार्थी समास शब्द सांगावेत, चौथं जे आहे ते योग्य नाही आहे. चौथं योग्य का नाही आहे तर ते सांगते मी तुम्हाला. चौथं योग्य यासाठी नाही की स्वैरकल्पना मनोरंजक वाटत म्हणून त्यांना काही पण सांगायचं नाही आपल्याला. परीकथा, राक्षसकथा ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींचं आकर्षण वाढत्या वयानुसार मुलांमध्ये कमी कमी होत असतं. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या. त्यांच्या कल्पनांचा चांगल्या प्रकारे विकास होण्यासाठी त्यांना वेगवेगळे अनुभव द्यावेत. निबंध स्पर्धा, काव्यस्पर्धा, वेगवेगळे विज्ञानाचे प्रयोग, सुतारकाम, बागकाम, यंत्रकाम असं काहीतरी द्यावं. हे परीकथा, राक्षसकथा मोठ्या प्रमाणात सांगू नयेत. आता पुढचा प्रश्न पहा, इथे काय दिलं आहे 75वा. निर्णायक विचार प्रक्रियेच्या अवस्थांचा योग्य क्रम कोणता. आपल्या इथे विचार प्रक्रिया माहिती पाहिजे. विचार प्रक्रियेमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत पहा. विचार प्रक्रियेचे जे काही घटक आहेत 4. समस्या, धडपड, पूर्वानुभवाचा उपयोग, प्रत्यक्ष कृती. 2 स्तर आहेत, अवबोधात्मक आणि संबोधात्मक. याची प्रतीकं आहेत वेगवेगळी आणि प्रकार आहेत वेगळे. आता प्रकारामध्ये पहिला जो प्रकार तो आहे अनुमान, दुसरा आहे समस्या विमोचन, तिसरा आहे चिकित्सक विचार आणि चौथा आहे सर्जनशील विचार. यातला चिकित्सक विचार म्हणजेच काय, सर्जनशील विचार किंवा निर्णायक विचाराला दुसरा एक शब्द आहे तो आहे सर्जनशील विचार म्हणजेच काय, क्रिएटिव्ह विचार. आता क्रिएटिव्ह जो आहे विचाराच्या अवस्थांचा योग्य क्रम कोणता आहे, तर याच्यामधलं जे काही उत्तर आहे, बरोबर जे उत्तर आहे 75चं ते आहे पर्याय क्रमांक 2. पूर्वतयारी, उभविणे, प्रेरणा आणि पडताळा हे जे आहे हे इथं यांचा योग्य क्रम जो आहे तो क्रम इथे सांगितलेला आहे. 75 नंबरच्या प्रश्नाचे काय उत्तर आहे ते इथे सांगितले. पर्याय क्रमांक 2 जो आहे तो 2 इथे सांगितलेला आहे. म्हणजेच काय इथं आपल्याला निर्णायक सर्जनशील विचार म्हणजे काय, अनुभवांची जुळणी करून जेव्हा नवीन कृती निर्माण होते त्याला निर्णायक किंवा सर्जनशील विचार म्हणतात. एखाद्या घटनेची नवीन अशी रचना करायची आहे त्याला सर्जनशील विचार म्हणतात. नवीन नवीन शास्त्रीय शोध, वेगवेगळ्या साहित्यांची निर्मिती, पुस्तकं लिहिणे, वास्तुशिल्प, चित्र. एखादा कलावंत आहे तो कलावंत स्वतःच्या प्रतिभेने एक वेगळेच कलाविश्व निर्माण करतो. हे विचार प्रक्रियेचं मूर्त स्वरूप आहे. या प्रकारच्या विचार प्रक्रियेमध्ये 4 पायऱ्या इथं दिसून येतात आणि त्या 4 पायऱ्यांनुसारच काय असतं, व्यक्ती ही पूर्वतयारी म्हणजेच काय, नवीन विचार सहजासहजी सुचत नाहीत. ते सुचण्यासाठी त्याच क्षेत्रातील व्यासंग कृतीमध्ये असावा लागतो, खूप अभ्यास असावा लागतो. एखाद्या प्रश्नासंबंधी, एखाद्या विषयासंबंधी माहिती आधीच डोक्यामध्ये असणं आवश्यक आहे. पोषण म्हणजेच उभविणे म्हणजेच पोषण या टप्प्यामध्ये आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना असतात आणि त्या कल्पना ह्या विचारांच्या नव्या दिशा ध्यानात घेऊन मनात चांगले विचार इथं एकत्र केले जातात. प्रकटन ते काय आहे, प्रकटन किंवा तिथे आपण प्रेरणा. एखादी समस्या कशी उजळून निघते, एखादी समस्या प्रकाशामध्ये, त्या पद्धतीने आपल्याला त्या समस्येच्या उत्तराचा साक्षात्कार घडतो, त्याला प्रकटन. आणि पडताळा म्हणजेच काय, नवीन कल्पना ज्यावेळेस आपण पाहतो ती कल्पनांची नीट परीक्षा करून त्याची तपासणी करून घ्यावी लागती, मगच त्या नवीन कल्पनेचा आपण स्वीकार करतो. या अनुषंगाने ह्या सर्जनशील विचार क्रिएटिव्ह थिंकिंगच्या ह्या पायऱ्या आहेत. 76वा प्रश्न पहा. सांख्यिकी जे काही सरासरीचा खालीलपैकी कोणता फायदा सांगितलेला आहे. 2 गटातील तुलनात्मक निष्कर्ष काढता येतात. आकडेवारीची सुसंबद्ध मांडणी करता येते. भ्रामक प्रतिमा तयार होते. सर्व संख्यांचा उपयोग केला नाही तरी चालतो. त्याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 2 गटातील तुलनात्मक जे आहे तुलनात्मक इथे निष्कर्ष काढता येतात. पुढचा प्रश्न पाहतो इथे काय दिले तो. अध्ययन वक्रातील पठारावस्थेबाबत खाली काही विधाने दिलेली आहेत. त्यामध्ये कोणते विधान योग्य आहे म्हणजे बाकीची विधानंही अयोग्य आहेत. अध्ययन वक्र माहिती पाहिजे आपल्याला. अध्ययन वक्र म्हणजे नेमकं काय, इथं माहिती असणं गरजेचं आहे.
अध्ययन वक्र जर आपल्याला योग्य प्रकारे माहिती असेल तर आपल्याला हे उत्तर तिथं देता येणार आहे. पर्याय पहा, एखादी गोष्ट शिकवताना पठारावस्था केव्हा येईल हे सांगता येते. पठारावस्था एकदाच येते. पठारावस्थेमध्ये प्रगती थांबलेली नसते. पठारावस्थेच्या आधी आणि पठारावस्थेच्या नंतर प्रगतीही होत असते. तर या जो काही प्रश्न आहे 78वा, याचं जे काही बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. पठारावस्थेच्या पूर्वी आणि पठारावस्थेच्या नंतर प्रगतीही होत असते. हे जे उत्तर आहे हे बरोबर आहे. म्हणजेच काय, पठारावस्था म्हणजे काय असतं, अध्ययन चालू असताना असा एक टप्पा येतो की ज्याच्यामध्ये आपली प्रगती थांबल्यासारखी दिसते. सराव चालू असतो परंतु प्रगती काय होत नसते आपली. म्हणजेच काय, इथे एक उदाहरण तुम्हाला स्पष्ट करून सांगते. एखादा विद्यार्थी टायपिंग शिकतोय, तर टायपिंग शिकत असताना 2 महिन्यानंतर त्याला टायपिंगचा स्पीड आला बघा. 1 मिनिटाला तो 20 शब्द टाईप करू लागला. पुढे 1 आठवडा त्याने सराव चालू ठेवला परंतु त्याचा वेग काही वाढला नाही, वेग तोच राहिला. म्हणजेच काय, त्याची प्रगती काही काळ थांबली. अशा स्थितीला काय म्हणतात, अशा स्थितीला म्हणतात पठारावस्था. आणि ही जी काही पठारावस्था आहे ही पठारावस्था कधी येते, 2 प्रगतीच्या काळचा जो काही मधला थांबलेला काळ आहे प्रगतीचा तो पठारावस्था असतो. पठारावस्थेच्या आधी आणि पठारावस्थेच्या नंतर प्रगतीही होत असते. एखादी गोष्ट शिकताना पठारावस्था कुठं येईल हे आपल्याला सांगता येत नाही. हे जे पहिलं पर्याय ना हे चुकीचं आहे, सांगता येत नाही पठारावस्था कुठं येईल ते आपल्याला. पठारावस्था एकदा किंवा अनेक वेळेस येऊ शकते, हे पण म्हणजे दुसरं चुकीचं आहे. एकदाच येत नसते, ती अनेक वेळेस येऊ शकते. पठारावस्थेमध्ये प्रगती थांबलेली नसते, प्रगती ही थोडीशी थांबलेली असते. कारण पठारावस्था म्हणजेच काय आहे, तिथं प्रगती थांबलेला तिथं काळ सांगितलेलं आहे. प्रगती स्थिरावल्यासारखी किंवा थांबल्यासारखी दिसते. सराव चालू आहे पण प्रगती ही दिसत नाही. म्हणून चौथं उत्तर बरोबर आहे. 79 प्रश्न पहा, अर्धबोधावस्थेमध्ये माणूस अनेक वेगवेगळ्या प्रकारचे साहचर्य संबंध जोडून तुलनात्मक समानता प्रस्थापित करून रूपकांचा वापर करून विचार करत असतो. या प्रक्रियेला चालना देण्याचा व गतिमान करण्याचा प्रयत्न कोणत्या पद्धतीमध्ये केला जातो. पर्याय पहा, प्रतिरूपता, सायनेटिक्स, क्रमान्वित अभ्यास की भूमिका अभिनय. आता इथं आपल्याला सायनेटिक्स काय म्हणजे इथं माहिती असणं आवश्यक आहे. ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते आहे सायनेटिक्स जे आहे ते याचं उत्तर दिलं आहे. मग सायनेटिक्समध्ये काय आहे, तिथं साहचर्य संबंध जोडणे, तुलनात्मक समानता प्रस्थापित करणे, हे जे काही प्रकार आहेत हे कुठल्या तरी एका विशिष्ट संकल्पनेच्या अंतर्गत तिथं येत असतात. ती संकल्पना जी आहे ती संकल्पना आपल्याला इथं माहिती असणं आवश्यक आहे. संकल्पनांचं ज्ञान तिथं होणं फार म्हणजे फार गरजेचं आहे. त्याशिवाय आपण इथे कोणतीही गोष्ट व्यवस्थितरित्या समजावून घेऊ शकत नाही. सायनेटिक्स म्हणजेच काय, सर्जनशीलतेच्या तंत्रामधलं एक तंत्र आहे. विल्यम गार्डन यांचं तंत्र आहे. यामध्ये WJ गार्डन आणि जॉर्ज प्रिन्स यांनी भिन्नान्वयन सायनेटिक्स हे तंत्र सुचवलेलं आहे. म्हणजे 2 भिन्न आणि एकमेकांशी पूर्णपणे असंबंधित अशा गोष्टी काय करायच्या, एकत्र करायच्या आहेत आणि माहिती असलेल्या गोष्टीकडून माहिती नसलेल्या गोष्टीकडे तिथं न्यायचं आहे. याच्यामध्ये प्रत्यक्ष तुलना होत असते, व्यक्तिगत तुलना होते, स्वैर तुलना होते, प्रतिकात्मक तुलना होते, प्रतीकांचा वापर केला असं असे वेगवेगळ्या प्रकारचे जिथे उदाहरणं आहेत. हा एक वेगळा कन्सेप्ट आहे. पुढचा प्रश्न पाहता 80वा, लेखन कार्य, चित्रकला, नकाशे काढणे, गृहविज्ञानातले काही प्रात्यक्षिक खेळ करणे, या सगळ्या गोष्टी कोणत्या प्रोजेक्टच्या अंतर्गत येतात किंवा कोणत्या वर्गीकरणात येतात. याचं उत्तर आहे स्किल बेस्ड प्रोजेक्ट, कौशल्य प्रधान प्रोजेक्टच्या अंतर्गत ह्या गोष्टी येतात. 81वा पहा प्रश्न, एकाच कवीच्या 2-3 कविता स्वतंत्रपणे शिकवून त्या आधारे कवीच्या काही काव्य वैशिष्ट्यांची आणि काव्यविषयक भूमिकेची जाणीव विद्यार्थ्यांना करून देऊन उदाहरणे आणि पूरक संदर्भ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे खालीलपैकी कोणत्या पद्धतीच्याद्वारे केलं जातं. समवाय पद्धती, समालोचन पद्धती, व्याख्यान पद्धती की घटक योजन पद्धती. त्याचं जे काही बरोबर उत्तर आहे ते समालोचन पद्धतीमध्ये असा प्रकार तिथं केलेला असतो. अध्यापनाच्या पद्धती देखील इथं करून ठेवणं गरजेचं आहे. कारण हा जो पेपर याचं नावच आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. पुढचा प्रश्न पाहता, जेव्हा समस्यांचा शोध घेऊन
त्यांचे निराकरण करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली जाते. तसेच प्राप्त माहितीचे विश्लेषण आणि वर्गीकरण करून त्यातून संकल्पना विकसित करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली जाते. तेव्हा कोणत्या प्रतिमानाचा उपयोग होतो? 4 प्रतिमान दिलेत. वर्तन परिवर्तन प्रतिमान, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान, व्यक्तिगत विकास आणि ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान. त्याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानामध्ये हे इथं येत असतं. त्यामुळे प्रतिमानं जी आहेत ती ब्रूस जॉईस आणि मार्शा विल यांनी सांगितलेली 24 प्रतिमानं तिथं अभ्यासूनच ठेवा. याच्यावर 1 किंवा 2 प्रश्न येतातच. 83वा प्रश्न पहा. खालीलपैकी अस्थिव्यंगाची कोणकोणती उदाहरणे आहेत? पोलिओ, हाडांचा क्षयरोग, कुष्ठरोग, मायस्थेनिया, पाठीच्या मणक्याला मार, ॲस्टिओमायलेटिस, लकवा, संधिवात की वरील सर्व. आता इथं उत्तर जे आहे ते वरील सर्व जे आहेत ती अस्थिव्यंगाची कारणे आहेत. पुढचा प्रश्न पहा. 84वा. हा पण प्रश्न प्रतिमानावरच आधारलेला आहे. संभवनीयता व्यवस्थापन प्रतिमान, आत्मनियंत्रण शैथिल्य प्रतिमान, मानसिक तणाव कपातीकरण, आत्मविश्वास प्रशिक्षण प्रतिमान, प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान. ही प्रतिमान कोणत्या गटामध्ये समाविष्ट केली आहेत? 4 गट आहेत प्रतिमांचे पहा. ज्ञान प्रक्रियाकरण, व्यक्तिगत विकास, वर्तन परिवर्तन, सामाजिक आंतरक्रिया. हे 4 गट आहेत. या 4 गटांच्या अंतर्गत वेगवेगळी प्रतिमा आहेत. काही गटात 8 आहेत, काही गटात 5 आहेत, काही गटात 3-4 आहेत, असे आहेत. तर 84व्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते आहे वर्तन परिवर्तन प्रतिमान. या गटामध्ये हे सगळे प्रतिमान येतात. 85वा प्रश्न पहा. सर्वसमावेशक शिक्षण आणि व्यक्तिमत एकात्मिक शिक्षण यामधील फरकाचे कोणते विधान बरोबर आहे? आता तुम्हाला सर्वसमावेशक शिक्षण माहिती पाहिजे आणि एकात्मिक शिक्षणसुद्धा माहिती असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला फरकाचं विधान सांगता येईल. आता याचं जे उत्तर आहे 85वे ते आहे पर्याय क्रमांक 3. सर्वसमावेशक शिक्षणात अभ्यासक्रमात बदल असतो. हे याचं विधान आहे 85चं तिसरं. 86वा प्रश्न पहा. व्यक्ती अभ्यास पद्धतीबद्दल खाली दिलेल्या विधानातून कोणते विधान योग्य आहे? यातलं कोणतं विधान योग्य आहे? तर 4ही पर्याय व्यवस्थित वाचा. यातलं तुम्हाला मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती माहिती असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला उत्तर देता येणार आहे. मानसशास्त्रामध्ये शास्त्रीय आणि अशास्त्रीय अशा 2 प्रकारच्या पद्धतीमध्ये अनेक वेगवेगळ्या उपपद्धती ह्या दिलेल्या आहेत. मग त्या कोणकोणत्या उपपद्धती आहेत ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मानसशास्त्राचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या ज्या काही पद्धती आहेत त्यामध्ये अंतर्निरीक्षण पद्धती आहे, त्यानंतर वस्तुनिष्ठ निरीक्षण पद्धती आहे, प्रायोगिक पद्धती आहे, त्यानंतर आणखी वैकसिक पद्धती आहे, सांख्यिकी पद्धती आहे, जीवन वृत्तांत पद्धती आहे. या सगळ्या पद्धती अभ्यासणं गरजेचं आहे. यावर एक तरी प्रश्न येतोच. तर याचं जे काही बरोबर उत्तर आहे 86चं ते आहे पर्याय क्रमांक 2. ही पद्धती व्यक्तीच्या अपसामान्य वर्तनाच्या अभ्यासासाठी वापरली जाते. याला काय म्हणतात? व्यक्ती अभ्यास पद्धती. आता व्यक्ती अभ्यास पद्धती म्हणजे काय? तर केस स्टडी जी काही मेथड आहे ती केस स्टडी मेथड आपल्याला इथं माहिती असणं आवश्यक आहे. व्यक्ती अभ्यास पद्धती माहिती असणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला अशा प्रश्नांची काही उत्तरं आहेत ती उत्तरं तिथं चांगल्या पद्धतीने देता येणार आहे, तरच आपण तिथे व्यवस्थित स्कोअर हा करू शकतो सायकोलॉजीमध्ये. पुढचा प्रश्न पहा. 87वा. व्यक्ती आढळणाऱ्या गुणवैशिष्ट्यांच्या आधारे हिप्पोक्रेटसने व्यक्तिमत्वाचे खालीलपैकी कोणते वर्गीकरण दिलेले आहे? पर्याय बघा 4ही. या 4ही पर्यायांमध्ये जर आपण पाहिलं तर हिप्पोक्रेटसने काय दिलेलं आहे, म्हणजे कुठल्या प्रकारे व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण सांगितलेलं आहे ते आपल्याला इथं माहिती असणं आवश्यक ठरणार आहे. आता वेगवेगळ्या तज्ज्ञांनी व्यक्तिमत्वाची वेगवेगळी वर्गीकरणं दिलेली आहेत. यामध्ये जे काही शेल्डन हा मानसशास्त्रज्ञ आहे, त्या शेल्डन यांनी 3 प्रकारचे व्यक्तिमत्व सांगितलेले आहेत. लठ्ठ, बुटके, बांधेसूद, पिळदार, त्यानंतर किडकिडे, उंच, अशा प्रकारचं जे काही वर्गीकरण आहे ते शेल्डन यांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रकारे मग शेल्डन यांचं जे काही वर्गीकरण आहे ते याच्यामध्ये कुठं बसते ते आपल्याला पाहावं लागणार आहे. शेल्डनचं वर्गीकरण याच्यामध्ये कुठं बसते? मग त्यामध्ये स्थूल, बांधेसूद आणि किडकिडीत जी काही प्रकृती आहे ती शेल्डनने सांगितलेली आहे. त्यानंतर मेदप्रधान, स्नायूप्रधान आणि अस्थिप्रधान हे क्रेशमरने सांगितलेले असे व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण. त्यानंतर कार्ल युंग यांनी म्हटलेलं आहे की इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट, अंतर्मुखी आणि बहिर्मुखी, कार्ल युंग यांनी सांगितलेलं आहे. मग राहिलं कोणतं? पर्याय क्रमांक 1 जो आहे
तो हिपोक्रेट्स. काही वेळेस आपल्याला काही नावं आपले एवढे अभ्यासामध्ये ऐकलेले नसतात. मग आपल्याला काय करायचं, आपण जर हिपोक्रेट्स ऐकलेलं नसेल ना तर आपण बाकीचे पर्याय वाचायचे. मग हे बाकीचे पर्याय कोणाचे आहेत, मग 2 नंबरचं मेदप्रधान, स्नायुप्रधान, अस्थिप्रधान हे तर सांगितले क्रेशमरने. अंतर्मुखी बाहेरमुखी हे सांगितले कार्ल युंगने. आणि चौथं जे आहे स्थूल प्रकृती, बांधेसुद्धा आणि किडकिडीत हे सांगितले शेल्डनने. मग राहिलं कोणतं पहिलं, मग पहिल्याला टिक मार्क करायचं. हे थोडंसं लॉजिकली सोडवायचं. 88वा प्रश्न पहा, फ्लँडरच्या आंतरक्रिया विश्लेषणात निरीक्षण पद्धतीबद्दल खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे. हे तर करूनच ठेवा. फ्लँडर्सची आंतरक्रिया विश्लेषणाची पद्धती, याच्यावर एक प्रश्न हमखासच आहे, प्रत्येक प्रश्नपत्रिकेत आहे. तर याचं जे बरोबर उत्तर आहे, प्रत्येक 5 सेकंदामध्ये कृतीची नोंद करावी. हे जे काय आहे हे अयोग्य आहे. पुढचा प्रश्न पहा आता 89वा आणि शेवटचा आहे 9. 2च प्रश्न राहिले. आता परीक्षेत नापास होणारा जो काही विद्यार्थी आहे, तो जो विद्यार्थी आहे तो काय करतो इथं परीक्षेत नापास होणारा, तो शिक्षकांनी नीट शिकवले नाही, शिक्षकांनी पेपर कडक तपासले असे सांगतो, तेव्हा तो खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करतो असं विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये संरक्षण यंत्रणा म्हणजे काही तिथं अभ्यासून ठेवणं गरजेचं आहे. त्याचे 16-17 जे काही प्रकार आहेत ते वाचून ठेवा. नकारात्मकता, प्रतिपूरण, प्रक्षेपण की विस्थापन. म्हणजे आता याचं जे काही उत्तर आहे त्यामध्ये कोणत्या पद्धतीने इथे संरक्षण यंत्रणा व्यक्तीची कार्यरत आहे ते इथं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्ती ही संरक्षण यंत्रणेचा कुठं ना कुठं ही आधार ही घेतच असते. म्हणजेच काय, आपण आपली प्रतिमा उजळ ठेवण्यासाठी आणि प्रतिष्ठा टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी सतत कार्यरत असतो. मग आपण अशा वेळेस काय करतो, कुणाला तरी आपण दोष देतो. संरक्षण यंत्रणा उभी केल्यामुळे आपला जो काही अंतर्गत तोल आहे तो सांभाळला जातो. या प्रकारच्या वर्तनाचे समर्थन करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात, किंवा मानसिक यंत्रणा काय म्हणतात, संरक्षण यंत्रणा. आता हा जो प्रश्न आहे, परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थी शिक्षकांना नाव ठेवतो, हे जे आहे ते त्याचं जे उत्तर आहे 89चं ते आहे 3 प्रक्षेपण. प्रक्षेपण म्हणजेच काय, आपला दोष दुसऱ्याच्या माथी मारणे. नाचता येईना अंगण वाकडे. आता याला नाचताच येत नाही तरी आपण अंगणाला दोष द्यायचा, म्हणायचं अंगणच वाकडे म्हणून मला नाचता येत नाही, अशा पद्धतीने. म्हणजेच काय, इथं परीक्षेत नापास झालेला मुलगा शिक्षकांवर आपला दोष टाकतोय. आपला दोष इतरांवर प्रक्षेपित करून स्वतःचे समाधान करून घेणे म्हणजे प्रक्षेपण आहे. नकारात्मकता म्हणजे काय रे, असहकार पुकारून व्यक्ती काय करते, काही वेळेस समायोजन साधण्याचा प्रयत्न करते. उदाहरणार्थ काय, घरामध्ये जर काही एखादी गोष्ट नाही आणली तर मी जेवणार नाही, इकडे तिकडे जाणार नाही, किंवा एखाद्या संस्थेमध्ये आम्ही कामगार लोकांना आम्ही पगार आला नाही तर काम करणार नाही, ही नकारात्मकता आहे. मोबाईल दिला नाही तर मी कॉलेजला जाणार नाही, कॉलेजचे मुलं म्हणतात घरी, अशा पद्धतीने ही नकारात्मकता आहे. प्रतिपुरम म्हणजेच काय, इथं प्रतिपुरम म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये आपल्याला जर यश मिळवता आलं नाही तर आपण काय करतो, त्याची भरपाई दुसऱ्या क्षेत्रामध्ये करतो, याला काय म्हणतात प्रतिपूरण. म्हणजे अभ्यासामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला चांगले मार्क्स नाही मिळवता आले तर तो विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपलं काय करतो, यश मिळवतो, याला म्हणतात प्रतिपूरण. विस्थापन म्हणजेच काय, विस्थापन म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर काढणे. म्हणजेच काय, आपल्यापेक्षा मोठी व्यक्ती आपल्याला रागवलेली आहे तर मग आपल्याला त्या व्यक्तीवर रिव्हर्स राग काढतात नाही, आपण काय करतो, आपल्यापेक्षा छोट्या व्यक्तीवर राग काढून आपली काय करतो, विस्थापन करतो आणि तात्पुरते आपली सुटका करून घेतो. मुख्याध्यापक शिक्षकांवर रागवले तर शिक्षक काय करतात, घरी येऊन आपल्या मुलांवर राग काढतात किंवा वर्गातल्या मुलांवर राग काढतात. अशा पद्धतीने काय होतं, इथं विस्थापन होतं, वड्याचं तेल वांग्यावर तिथं निघत असतं. 90वा प्रश्न आहे, ब्रुनर यांनी मांडलेल्या बौद्धिक विकासात्मक अनुदेशन उत्पत्तीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही. अध्ययनपूर्व रचना, ज्ञानाची रचना, क्रम की वर्तन. तर हे जे काय आहे याचं उत्तर आहे वर्तन जे आहे ते याचं वैशिष्ट्य नाही, बाकीची जी आहेत ती याची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलचे बेल आयकॉन प्रेस करून ठेवा.